ना कधी तुमच्या मनात विचार आलेला आहे का का माझं पोटातलं बाळ किती गोरं होणार आहे? मी असं काही खाल्लं ज्यामुळे माझ्या बाळाचा रंग उजळू शकतो का? मित्रांनो, बऱ्याच गर्भवती महिलांना हा प्रश्न असतो, पोटात गर्भ असताना मी काही खाल्ले तर माझा बाळाचा रंग उजळू शकतो का? घरातल्या लोकांचं बरंच प्रेशर असतं का बाळ गोरं झालं पाहिजे आणि कोणीतरी म्हणतं बदाम खायला पाहिजे, केशर खाल्ल्यानंतर दुधात केशर घेतल्यानंतरही बाळाचा रंग उजळतो. पण खरंच हे सर्व सत्य आहे का? ॲक्च्युली जर बाळाचा रंग कशावर अवलंबून असतो हा विचार केला तर तो 100% जेनेटिक्सवरती अवलंबून असतो. परंतु खाण्यापिण्यामध्ये, आहारामध्ये काही परिवर्तन केल्यास नक्कीच बाळाचा रंग हा उजळ आणि तेजस्वी होऊ शकतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझी पेशंट प्रियंका 6 महिन्याची गर्भवती होती आणि तिला फार टेन्शन होतं का बाळाचा रंग कसा राहील. सासू सासऱ्यांचंही फार प्रेशर होतं का बाळ गोरं झालं पाहिजे. तिने मला सांगितलं का सर मी बदाम आणि केसर दुधात टाकून घेत आहे आणि बरेच जण मला काही ना काही सुचवत आहेत, तर खरंच माझं बाळ गोरं होईल का? मी प्रियंकाला स्पष्ट सांगितलंय की जेनेटिक्स ही एक अशी वस्तू आहे, ती ठरवत असते बाळाचा रंग आणि ती तू बदलू शकणार नाही. परंतु नक्कीच आहारामध्ये परिवर्तन केल्यामुळे तू तुझ्या बाळाचा रंग बदलू शकते, थोडी त्वचेची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकते. प्रियंकाने उपचार घेतला माझ्याकडे आणि माझं म्हणण्याप्रमाणे खाण्यापाण्यामध्ये बदलही केला. आताच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि आता ती म्हणते सर बाळाचा रंग कसाही असो परंतु ते हेल्दी आहे, त्यातच मी समाधानी आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी बाळाच्या रंगावरती कोणते घटक काम करतात, बाळाचं जेनेटिक्स कसं काम करतं यावर ते बोलणार आहे. परंतु नक्कीच ह्या व्हिडिओतली माहिती तुमच्या बाळाच्या हेल्थसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. बाळाचा रंग हा मेलॅनिन ह्या हार्मोनच्या द्वारे ठरवला जातो आणि मेलॅनिन किती पर्सेंटेजमध्ये आपल्या शरीरामध्ये असेल हे आई आणि बाबा ह्या दोघांच्या जेनेटिक्सवरती अवलंबून असतं. शक्यतोवर जर आई गोरी असेल आणि बाबाही गोरे असतील तर नक्कीच बाळसुद्धा गोरं असणार आहे. आणि आई बाबांपैकी कोणी एक सावळं असेल तर आईच्या रंगाच्या आणि बाबांच्या रंगाच्या त्या रेंजमध्येच बाळाचा रंग ठरणार आहे. हे जेनेटिक्स आपण बदलू शकत नाही, परंतु नक्कीच अशा काही गोष्टी आहेत खाणपिण्यामध्ये जर बदलाव केल्यामुळे त्या नक्कीच आपला बाळाचा रंग आणि त्वचेची हेल्थ सुधारू शकतं. आता त्यामध्ये सर्वात पहिले आपण विचार करूया व्हिटॅमिन्सचा. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे 2 घटक असे आहेत, ते जर गर्भावस्थेमध्ये आपल्या जेवणामध्ये असतील किंवा आपल्या आहारामध्ये असतील तर नक्कीच त्याचा परिणाम बाळाच्या स्किनच्या हेल्थवरती होतो. व्हिटॅमिन सी आपण आवळा, निंबू आणि इतर आंबट पदार्थ खाऊन घेऊ शकतो, परंतु सर्वात स्वस्त आणि सर्वात जास्त व्हिटॅमिन सी जे असतं ते आहे व्हिटॅमिन सीची गोळी. व्हिटॅमिन ई सुद्धा आपण गोळीच्या मार्फतच घेऊ शकतो, ते थोडं स्वस्त आणि फिक्स डोसमध्ये आपण डेली घेऊ शकतो. याच्या पलीकडे ओमेगा फॅटी 3 ॲसिड्स हे एक असे घटक आहेत, ते जेवणाच्या माध्यमातून आपल्याला घेता येतात आणि त्याने सुद्धा होणाऱ्या बाळाची स्किन ही उजळ होऊ शकते. लक्षात ठेवा, फक्त रंगच महत्त्वाचा नसतो, त्याच्या पलीकडे कातडीची हेल्थसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. या पद्धतीनं आहार आणि व्हिटॅमिन सी महत्त्वाचं असतं, तेवढंच महत्त्वाचं असतो व्हिटॅमिन डी. तर रोज कमीत कमी कोवळ्या उन्हामध्ये 15 ते 20 मिनिटं व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये आपण सूर्याला एक्सपोज होणं फार गरजेचं आहे. याच्या पलीकडे हायड्रेशन म्हणजे पाणी. आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी घेणं फार गरजेचं आहे. साधारणपणे 10 ते 12 ग्लास पाणी रोज आपण गर्भावस्थेमध्ये घेणे आवश्यक आहे. याच्या पलीकडे जसे प्रियंकाने सांगितलं होतं केसर आणि बदाम खायला तिला सांगितलेलं, तर नक्कीच एक 100 ml दुधामध्ये 1-2 काड्या जर आपण केसरच्या टाकल्या तर 4थ्या महिन्याच्या पुढे ते घेतल्याने केसरमुळे झोप चांगली लागते आणि झोप लागल्यामुळे हार्मोन्सचे लेव्हल चांगले असतात आणि त्यामुळे सुद्धा बाळाचा रंग उजळ होऊ शकतो. परंतु केसर आणि बदाम डायरेक्टली बाळाचा रंग उजळण्यामध्ये मदत नाही करत. तुम्ही काय नियंत्रित करू शकतात? संतुलित आहार हा एक आहार जो तुम्ही नियंत्रित करू शकतात. पुरेशी विश्रांती ती सुद्धा तुम्ही नियंत्रित करू शकतात. हायड्रेशन आणि नक्कीच सूर्यप्रकाश. बाळाची त्वचेची काळजी आणि हेल्थसाठी ह्या 4 गोष्टी तुमच्या नियंत्रणामध्ये आहे, जरी जेनेटिक्स हे तुमच्या नियंत्रणामध्ये नसलं तर. आज मी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा वापर जर तुम्ही व्यवस्थित केला तर बाळ गोरे होईल का नाही होईल
हे शुअर नाही, परंतु बाळ हेल्दी नक्कीच होणार आहे. आपल्यालाही आठवतं का आपण गर्भावर असताना आपल्याला लोकांनीही सल्ले दिलेले आहेत. जर खरंच आपल्याला असे कोणी काही सल्ले दिले असतील आणि जर तुम्हाला आठवत असतील तर नक्कीच आमच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा, जेणेकरून त्याचा फायदा इतर महिलांना सुद्धा होऊ शकेल. बाळाचं सौंदर्य हे त्याच्या रंगात नाही तर त्याच्या आरोग्यात आहे आणि तुमचं बाळ खरंच सुंदर आहे, कारण ते तुमचं आहे. मी तुमच्या सोबत आहे. पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन माहितीसह. धन्यवाद.